नमस्कार मित्रो. आज आपण नेतृत्वाची वैशिष्ट्यामध्ये काल 2 वैशिष्ट्ये सांगितली होती. तिसरं वैशिष्ट्य आहे नेता आणि अनुयायी यामधील संबंध. नेता आणि अनुयायी यामधील संबंध हाच नेतृत्वाचा आधार असतो. नेता हा अनुयायी या दोघांमधील परस्पर संबंध स्नेहपूर्ण व सक्रिय असायला हवेत. हे संबंध औपचारिक आणि अनौपचारिक असे दोन्ही प्रकारचे असतात. हे संबंध नेता आणि अनुयायी अशा दोन्ही बाजूंनी असायला हवेत. अनुयायाचे विचार, त्यांची मते, त्यांच्या अपेक्षा, समस्येचा विचार करून नेत्याने आपले कार्य करायला हवे व दुसरीकडे नेत्याचे आदेश, योजना व आखलेल्या धोरणांना अनुयायांनी भरपूर प्रतिसाद दिला पाहिजे. नेता आणि त्यांचे अनुयायी यांच्यामधील परस्पर संबंधाची सुदृढता हा नेतृत्वाची परिणामकारकता ठरवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. या पुढचं वैशिष्ट्य आहे सामान्य उद्दिष्ट. कुठलंही नेतृत्व असेल, कुठलीही लिडरशिप असेल तर त्याला उद्दिष्ट असतो, ज्यामध्ये नेता आणि अनुयायी यांचे उद्दिष्ट जर समान असतील तर नेतृत्वाची गरज उत्पन्न होत नाही. एखाद्या व्यक्तीने नेतृत्व प्रदान करण्याचे कार्य केले तरी ते परिणामकारक ठरत नाही. नेतृत्वाच्या संकल्पनेमध्ये सर्वापुढे एकच उद्दिष्ट असणे, ते सर्वमान्य असणे, त्याबद्दल सर्वांना पूर्ण जाणीव असणे आणि उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी सर्वांनी समयपूर्तीने व जिद्दीने प्रयत्न करणे या बाबीचा अंतर्भाव समाविष्ट होत असतो. यानंतर आहे नमुनेदार वागणूक. नेतृत्व म्हणजे समूहापुढे आदर्श प्रस्थापित करणे, काम करण्याच्या बाबतीत पुढाकार घेणे आणि आपल्या नमुनेदार किंवा आदर्श वागणुकीचे इतरांना प्रभावित करून ती लिडरशिप किंवा नेतृत्व संकल्पना व्यवस्थित पार पाडणे. अशा पद्धतीने नमुनेदार वागणुकीचा अर्थ असा आहे की स्पेशलायझेशन ऑफ बिहेवियर. त्यामध्ये जर नेता काय बोलतो, नेता काय लिहितो याचा अनुयायावर परिणाम होत नाही. तो कसा आहे हीच महत्त्वाची बाब आहे. नेता काय करतो आणि तो कसा वागतो यावरून अनुयायी नेत्याचे मूल्यमापन करीत असतात. काय बोलतो, काय लिहितो याला महत्त्व नाही, तर त्याचे अनुकरण काय आहे, तो कसा वागतो याला लिडरशिपमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यानंतर आहे गतिशील प्रक्रिया. उद्योगाच्या स्थापनेपासून तो उद्योग बंद होईपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये व प्रत्येक वेळेस व्यवस्थापकीय नेतृत्वाची गरज भासते. व्यवस्थापकाने विशिष्ट वेळेस नेतृत्वाचे कार्य केले नाही तर त्याची पुन्हा आपल्याला गरज भासत नाही. म्हणजे त्यांनी वेळोवेळी काम करणं अतिशय गरजेचं आहे. आणि गतिशील प्रक्रियेचा अर्थ जे उपक्रमाच्या संघटनेची अपूर्णता, उपक्रमाच्या संघटनेमध्ये घडून आलेले बदल, संघटनेवर प्रतिकूल परिणाम करणारे विविध घटक, व्यवस्थापक व त्यांच्या सहाय्यामध्ये उत्पन्न झालेले तणाव, अशा अनेक कारणामुळे उपक्रमाला नेतृत्वाची गरज नेहमीच जाणवत असते. यानंतर आहे सहाय्यकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास. प्रभावी नेतृत्वामध्ये प्रत्येक व्यक्ती ही समाविष्ट असते. सहाय्यक म्हणजे नेतृत्वासोबत किंवा लिडरशिप करत असताना तुमच्यासोबत जे अनुयायी आहेत, जे सहाय्यक आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, तर तुमची लिडरशिप ही चांगली आहे असं आपल्याला म्हणता येईल. अलीकडे एक वेगळा सिद्धांत मांडलेला आहे. प्रभावी नेतृत्वाकरता निष्ठावान, समाधानी अनुयायी आवश्यक आहेत. नेत्याने आपले कार्य अशा रीतीने करावे की ज्यामुळे संघटनेचे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे तर गाठली जातीलच, पण शिवाय अनुयायांचा नेतृत्वावर असलेला विश्वास हा कायम राहील. त्यांची निष्ठा अभंग राहील म्हणजे कायमची राहील. त्यांना कार्यसमाधान प्राप्त होईल व मुख्य म्हणजे सहाय्यकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून येईल. सहाय्यकाच्या व्यक्तिमत्वाला नवीन पैलू पाडणे व त्यांना प्रगतीची संधी प्राप्त करून देणे हे नेतृत्वाचे प्रमुख कार्य मानले जाते. अशा पद्धतीने आपण नेतृत्वाचे जी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये अनुयायाचे अस्तित्व, परिस्थितीचा संदर्भ, नेताने अनुयायी यामधील संबंध, सामान्य उद्दिष्ट, नमुनेदार वागणूक, गतिशील प्रक्रिया, सहाय्यकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास, अशा एकूण 7 वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला लिडरशिप म्हणजे काय आणि लिडरशिपची वैशिष्ट्ये काय हे आपल्याला समजून आले असतील. यानंतर आपण पाहूया नेतृत्वाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ
लीडरशिप. सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थतज्ञ श्रीमती बारबारा ओटन यांच्या मते आर्थिक विकासाची प्रभावी व्यूहरचना यशस्वी होण्यासाठी 3 आवश्यक बाबी आहेत. यात सर्वांना सहकार्य होईल असे तत्त्वज्ञान, ते कार्यक्रमाच्या स्वरूपात अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल आणि कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करून घेण्यासाठी आवश्यक असलेले कार्यक्षम नेतृत्व. प्राध्यापक रोस्टो यांनी प्रतिपादन केलेल्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतानुसार एखाद्या देशात उड्डाण पूर्व अवस्था म्हणजे स्टेज पेरियर टू टेक ऑफ निर्माण होण्यासाठी देशात उच्च राजकीय ध्येयवादाने झालेले बुद्धिमान, राष्ट्रप्रेमी, दूरदृष्टी असलेले, निस्वार्थी व कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते. आधुनिक काळात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला प्रभावित करणाऱ्या आर्थिकेतर घटकामध्ये योग्य नेतृत्व हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल वर उल्लेख केलेलाच आहे. जेथे काही व्यक्ती एकत्रित येतात, विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू लागतात, संघटना अस्तित्वात येतात, तेथे नेतृत्वाची आवश्यकता भासते. ही बाब धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रामधील सर्व संघटनांना लागू पडत असते. औद्योगिक व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जसं सामाजिक, राजकीय, आर्थिक या भागामध्ये किंवा या विषयामध्ये आपल्याला नेतृत्वाची गरज असते, तसंच औद्योगिक व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा नेतृत्वाची गरज आहे. या नेतृत्वाचे महत्त्व आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो. त्यामध्ये नंबर 1 आहे उत्पादनाच्या कार्याचे यशस्वी संचालन. नंबर 2 आहे मानवी संबंधाची जोपासना. नंबर 3 समन्वयाच्या भावनेचे संवर्धन. नंबर 4 सहाय्यकांच्या क्षमतेचा महत्तम उपयोग. व्यवस्थापकीय कार्याची परिणामकारकता. संघटनेमधील उणिवांचे निराकरण आणि संघर्ष मिळवण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग. अशा पद्धतीनं एकूण 7 महत्त्व आपणास इथे दिलेले आहेत. या 7 महत्त्वापैकी सर्वात पहिलं महत्त्व आहे की उत्पादनाच्या कार्याचे यशस्वी संचालन. म्हणजे एखादी प्रचंड इमारत, विविध प्रकारची यंत्रसामग्री, वेगवेगळी उपकरणे, कच्चा माल व इतर सामग्री आणि अनेक कामगार व तंत्रज्ञ अशा कार्याची योजना आखतात. कामगारांना त्यांचे काम समजून सांगतात, त्यांना निश्चित प्रकारचे आदेश देतात, त्यांच्या अडचणीचे निराकरण करतात, तसेच त्यांना आपले काम निष्ठेने व्यवस्थितपणे करावे याकरता त्यांना अभिप्रेरित करतात. निव्वळ काही व्यक्तीच्या एकत्रित येण्याला काहीही अर्थ नसतो. त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणीचे निराकरण करणे ही सर्व कार्य करणारे नेतृत्व जोपर्यंत आपली भूमिका समर्थपणे बजावित नाही तोपर्यंत व्यक्ती समूहाकडून परिणामकारक कार्य घडून येण्याची अपेक्षाच करता येत नाही. अशा पद्धतीने उत्पादनाच्या कार्याचे यशस्वी संचालनाचा अर्थ म्हणजे झालेलं उत्पादन ते व्यवस्थित ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी जाणे, याचा अर्थ उत्पादनाच्या कार्याचे यशस्वी संचालन होईल. यानंतर आहे मानवी संबंधाची जोपासना. काही वर्षापूर्वी व्यवस्थापकांना व्यापक अधिकार होते व त्यांच्यावर अधिकाराच्या उपयोगावर कोणतेही निर्बंध नव्हते. व्यवस्थापक जसे कामगारांना नेमू शकतात तसेच त्यांना कामावरून काढू शकतात. श्रमाचा भरपूर पुरवठा, श्रम कायद्याचा अभाव, कामगारांमध्ये जागृतीचा अभाव आणि मुख्य म्हणजे संघटित कामगार शक्ती अभाव या कारणामुळे व्यवस्थापकांना त्यांच्या जुन्या पद्धतीचा अवलंब करणे शक्य झाले. सध्या कामगाराकडून काम करून घेण्यासाठी भीती, दबाव, दडपण या गोष्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये निरर्थक ठरल्या आहेत. या सर्व कारणामुळे परिणामकारक व्यवस्थापकीय नेतृत्व होत नाही. सध्या अनेक पटीने ते वाढलेलं आहे. परिणामकारक नेतृत्व देणारा असे नेतृत्व देण्याची क्षमता नसल्यामुळे निव्वळ सत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणार भर देणारा या दोन व्यवस्थापक कार्यशैलीमधून मूलभूत अंतर पुढे आहे की आणि असे दोन व्यवस्थापक म्हणजे कोण, तर पण त्यांची कार्यपद्धती फारच भिन्न आहे. हे मानवी संबंधाचे महत्त्व ओळखते आणि ला तसे करण्याची गरजही जाणवत नाही. म्हणजेच आता आपल्याकडे संबंध काय येतो, मानवी संबंधामध्ये नेतृत्व आणि बी नेतृत्व. या अनेतृत्वामध्ये काय सांगते, या दोघांमध्ये काय फरक आहे, तर आणि नेतृत्वामध्ये अनेतृत्व सांगते सहाय्यकांना त्यांनी त्यांचे कार्य करावे याकरिता अभिप्रेत करतो. कोणता नेतृत्व आहे, अनेतृत्व आहे. दोन प्रकार काय सांगितले, अनेतृत्व आणि नेतृत्व. नेतृत्व त्याच्या विरुद्ध काय सांगते की सहाय्यकांना त्यांनी त्यांचे कार्य करावे याकरता दडपण आणतो. काय फरक आहे, एक जण सांगतो की तो काम करावं यासाठी अभिप्रेरणा देतो आणि दुसरा नेतृत्व काय सांगते
की काम करण्यासाठी त्यांच्यावर तू केलंच पाहिजे असं त्याच्यावर दडपण आणलं जातं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो ब नेतृत्व असं म्हणतो. यानंतर आहे कार्य साध्य करतो पण त्याच्याबरोबर अनेतृत्व काय सांगतो, दुसरा फरक काय सांगतोय की कार्य साध्य करतो पण त्यांच्याबरोबर सहाय्यकांना कार्यसमाधान मिळेल व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून याचाही प्रयत्न करतो. आणि याच्या विरुद्ध सहाय्यकाचा भाव काय, ब सहाय्यक, ब नेतृत्व किंवा बी लिडरशिप काय सांगते की सहाय्यकांच्या भावनांचा व अपेक्षांचा मुळीच विचार न करता त्यांचा उपयोग करून घेऊन केवळ कार्य साध्य केलं जातं. आणि नंबर 3चा फरक आहे सहाय्यकावर कार्याची जबाबदारी सोपवतो पण त्याचबरोबर त्यांनी पुरेसे अधिकारसुद्धा सोपवले जातात. आणि त्यानंतर आहे सर्व सत्ता स्वतःजवळ केंद्रित राहील याचीच काळजी घेतो. सहाय्यकावर जबाबदारी सोपवली जाते पण त्यांना पुरेसे अधिकार दिले जात नाही. नंबर 4चा फरक सांगते की अ आणि ब लिडरशिपमध्ये की सहाय्यकाबरोबर मैत्रीचे संबंध स्थापन करून संघटनेमध्ये अनौपचारिक व खेळीमेळीचे वातावरण तयार केले जाते. त्याविरुद्ध संघटनेमधील ब लिडरशिप म्हणजे नकारात्मक लिडरशिप म्हणतात त्याला. संघटनेमधील औपचारिक संबंधावर अनाठाई भर दिला जातो. आपला दरारा निर्माण व्हावा याकरता सर्व शक्य ते प्रयत्न केले जातात. यश नंबर 5चा फरक आहे यश मिळाले तर त्यांचे श्रेय सहाय्यकांना दिले जाते. उलट अपयश आल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेतली जाते. आणि याउलट ब लिडरशिप सांगते की यश मिळाले तर त्यांचे श्रेय स्वतःकडे घेऊन अपयश आल्यास त्याची जबाबदारी मात्र सहाय्यकावर सोपवली जाते. अशा पद्धतीने मानवी संबंधाची जोपासना करत असताना ए आणि बी लिडरशिपचा वापर केला जातो. परंतु ए आणि बी लिडरशिपमध्ये आपणास असं म्हणता येईल की ए लिडरशिप किंवा अ या प्रकारची जी मानवी संबंधाची जोपासना करते किंवा व्यक्तिमत्वाला साजेसं असं काम करते. लिडरशिप इज एक्स लिडरशिप म्हणजेच ती सकारात्मक लिडरशिप असं आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने आपल्याला अ लिडरशिप आणि बी लिडरशिप आहे यामध्ये फक्त आपण एक सांगितलं की लिडरशिपचे औद्योगिक व्यवस्थापनामध्ये काय फायदे आहेत त्यामध्ये महत्त्व आहे. तर एक आहे उत्पादनाच्या कार्याचे यशस्वी संचालन आणि दुसरी मानवी संबंधाची जोपासना असे 2 महत्त्व आपण सांगितलेले आहेत. आणि त्यामध्येच आपण ए आणि बी लिडरशिप काय असते हे पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण बाकी जे महत्त्व आहेत लिडरशिपचे ते आपण पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.